या खेळाडूची पुढचा चेंडू इथे मात्र उस्मान पटेल रायगडचा टायगर इथे दहाडतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. वन बाउन्स घेतील. चौकार 4 धावा. रायगडच्या टायगरच्या बॅट मधून हा दर्जेदार फटका येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. शैलेश सर, प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असेल. प्रेक्षकांसाठी अगदी या ठिकाणाहूनच इथे शफल झाले ऑन साइडला. भला मोठा प्रहार आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावा. उस्मान पटेल आपले अनेक चाहते टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ज्यांनी कमवलेले आहेत. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांना फार मोठी अपेक्षा असते ज्यावेळेस चाहते मैदानावरती येत असतात. आपल्या आवडत्या खेळाडूकडून खेळ बाबा. धावसंख्येने प्रवेश केलाय. 10 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. वाह, उस्मान पटेल क्वालिटी कडक फटका षटका. चौकार 4 धाव्यांसाठी. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा चिरलीये, तोडलीये, भेदलीये आणि सुसाट वेगात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकारासाठी रायगडचा टायगर आपला दर्जा दाखवत असताना टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उस्मान पटेल यांनी 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके तर 3 चेंडू. एक संयमी बॅटर म्हणून यांना ओळखलं जातं. उलटा पुलटा स्विच हिट. गॅप भेदली आहे आणि पुन्हा एकदा बॉल जाईल वाईडिश थर्ड मॅन सीमारेषा पार. हा येतोय उलटा पुलटा. चौकार 4 धाव्यांसाठी. धावा येत आहेत खूप महत्वाचं उस्मान पटेलच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतोय पहा विरोधी दिशेला कसा फटका खेळला आणि जसाही मैदानाच्या आतमध्ये गेला अक्षरशः तुटून पडलाय पहिल्या षटकापासून गोलंदाजांवरती. क्रमांक 11चा आहे हा चेंडू देखील. वाह अपिश, काय फटका इथे सजवलाय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. वन बाउन्स. पुन्हा एकदा येईल चौकार 4 धावा. पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवतो एक लॉफ्टेड ड्राईव्ह उस्मान पटेलच्या बॅट मधून. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता सरळ बॅट शेवटपर्यंत नक्की जी पाहायला मिळाली. एक लॉफ्टेड ड्राईव्ह पेश केला. एक खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा स्विच हिट. तू डाल डाल मैं मार मार. लागोपाठचा 3रा चौकार उस्मान पटेल यांच्या बॅट मधून 4 धाव्यांसाठी. उस्मान पटेल दर्जेदार फलंदाज. एक सूचना माझ्यापर्यंत येते. गेट मध्ये बऱ्याचशा गाड्या लावलेल्या आहेत 2 व्हीलर. त्या गाड्या कृपया काढून घ्यायच्या आहेत. गेट मध्ये ज्या काही गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या कृपया काढून घ्या.